आणि पुढच्या बातमीकडे वळूयात। सोलापुरातल्या अंजनगाव खेलोबा इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेसंदर्भामध्ये तोडगा निघालाय। पुतळ्याची जागा ही खेलोबा देवस्थानची असल्याचं समोर आलंय। याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे आणि मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची मध्यस्थी बैठक ही यशस्वी ठरली आहे। या बैठकीमध्ये दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींनी पुतळ्याच्या जागेबाबत सहमती दर्शवली आहे। त्याबरोबरच पुतळ्याची जागा ही खेलोबा देवस्थानची असल्यामुळे शिवाजी महाराजांचा पुतळा हा स्थलांतरित करण्यास मराठा समाजाने देखील मान्यता दिली आहे। त्यामुळे अंजनगाव आता तणावमुक्त झालंय। सध्या अंजनगावामध्ये कुठलंही आंदोलन नसून पोलिसांचा मात्र बंदोबस्त आहे। दरम्यान आज दिवसभरामध्ये अंजनगाव इथं दोन्ही समाजाच्या प्रतिनिधींकडून प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत स्थलांतरित करण्यासाठी पुतळ्याच्या जागेची पाहणी ही करण्यात येणार आहे आणि यानंतरच पुतळा स्थलांतराची प्रक्रिया ही सुरू होईल। दरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज सोलापुरातील अंजनगाव इथं जाणार आहेत। सकाळी 11 वाजता मनोज जरांगे हे आंतरवाली सराटीमधून अंजनगावकडे रवाना होणार आहेत। गेल्या 2 दिवसांपासून हा तणाव या गावामध्ये दिसून येत होता, मात्र आता त्यावरती तोडगा निघालेला आहे। ही जी जमीन आहे ती खेलोबा देवस्थानचीच असल्याचं समोर आलंय। त्यामुळे आता यानंतर नवीन जागा शोधून त्या ठिकाणी हा शिवरायांचा पुतळा स्थलांतरित केला जाणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।